नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती नागपूर रोडवरून तिवसा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज मोजरी येथून 4 किलोमीटर अंतरावर असलेले तळेगाव ठाकूर या गावात गुढीपाडवा म्हणजे चैत्र मास या महिन्यात सुरू झालेले राम मंदिर तळेगाव ठाकूर येथे चैत्र मास निमित्त श्रीमद रामायण कथा व हरिपाठ रोज सकाळी संध्याकाळी होत असे। दिनांक 6 एप्रिल 2025 हा रामनवमी निमित्त गावातून सकाळी शोभायात्रा काढण्यात आली। यामध्ये दिंडी, भजन मंडळी व मोठ्या संख्येने भक्तजन या शोभायात्रेत सहभागी झाले होते। त्यानंतर राम जन्म उत्सव व गोपालकाल्याचे कीर्तन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। गावातील हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम जन्मोत्सव सोहळा समिती, शिवशक्ती बहुउद्देशीय संस्था व तसेच गावकरी मंडळीतर्फे करण्यात आले होते। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे। सगळ्यात आधी सगळ्या तळेगाववासियांना रामनवमीच्या शुभेच्छा। आणि इतर सगळे मित्रमंडळी आणि गावकरी मंडळी महाप्रसादासाठी येतात आणि सगळेच लोक इथं सहकार्य करतात। तसे आमची मित्रमंडळी किंवा संस्थेचे लोक इथं श्रमदान करतात। आणि रामनवमीच्या निमित्ताने सर्व गावकऱ्यांचे मी मनापूर्वक आभार मानतो। मी रमेश आखरे बोलतो, तळेगाव ठाकूर वाशिया। तळेगाव ठाकूर आमच्या इथं बरेच दिवसापासून म्हणजे 25 वर्षापासून भागवत कथेचा कार्यक्रम चालू आहे आणि सर्व मंडळी जे गावातील सहकार्य करतात, श्रमदान करतात आणि आमच्या येथे भव्य मिरवणूक काढली जाते। आणि त्यामध्ये गावातील जे काही लोक आहे ते भरपूर प्रमाणात आमच्या इथे, तसेच बाहेर गावातील लोक सुद्धा आमच्या इथे येतात आणि या कार्यक्रमाचा स्वाद घेतात। जय श्रीराम। लालचंद तिडके, तळेगाव ठाकूर। आज सर्वप्रथम श्रीराम नवमी तसेच श्रीराम जन्मोत्सव निमित्त सर्व गावकरी मंडळींना, माता भगिनींना हार्दिक मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आज आमच्या तळेगाव ठाकूरमध्ये भागवत सप्ताह निमित्त आज सर्व गावामध्ये शोभायात्रा, भव्य शोभायात्रा की मिरवणूक आणि तसेच या उत्सवामध्ये गावातील सर्व माता भगिनी, महिला मंडळी
भजन मंडळ, महिला भजन मंडळ, वारकरी भजन मंडळ या तसेच शोभायात्रेमध्ये श्रीराम दरबार यांची मिरवणूक वगैरे भव्य प्रमाणात हल्ली चालू आहे. तसेच आमच्या इथे आज पर्यंत आमच्या इथे श्रीमद भागवत सप्ताह दरवर्षीप्रमाणे जवळजवळ 25 वर्ष पूर्ण होत आहे. हे 26-27 वर्ष कदाचित चालू आहे. आमचे ते भागवत सप्ताह दर सालप्रमाणे श्रीराम नवमीच्या शुभ पर्वावर राहतो. आज सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथा प्रवचक हरिभक्त पारायण सौ मायाताई बारसकर यांचा भागवत सप्ताहाचा कार्यक्रम आज आमची पार पाडत आहेत. तसेच आम्हाला सहकार्य करणारे सर्व गावातील महिला भगिनी, वारकरी संप्रदाय, घोरमाडे हरिभक्त पारायण श्री घोरमाडे यांचा हरिपाठचा कार्यक्रम, सकाळला सामुदायिक ध्यान प्रार्थना, तसेच कीर्तन, महिला भगिनींचा बराचसा उत्सवाचा कार्यक्रम दर सालप्रमाणे तिथं पार पडतो भागवत सप्ताहामध्ये. तसेच एवढं बोलून तसेच मी सर्वांचे कार्यक्रम सहकार केलेल्या सर्व मंडळींचे, भजन मंडळींचे आभारी आहोत. तसंच असाच कार्यक्रम दरसाल आमच्या इथं चालू राहो ही श्रीराम प्रभुचरणी प्रार्थना करतो. तसेच आमच्या गावामध्ये सहकार्य करत असलेले मंडळी, माता भगिनी, भजन मंडळ, सर्व लोकांचा आभार व्यक्त करतो. किशोर दिवे, तळेगाव ठाकूर, पोलीस पाटील. आमच्या गावात रामनवमी निमित्त सालाबादाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे अत्यंत आनंदात आणि सुव्यवस्थित अशी कार्यक्रमाची रूपरेषा असते आणि या रूपरेषामध्ये सर्व गावकऱ्यांचा सहभाग असतो. त्यासोबत इथे होणारे सर्व कार्यक्रम हे इतक्या आनंदाने आणि गोविंदाने या गावात होतात हे प्रत्यक्ष लोकांनी अनुभवलेलं आहे. आणि जे काही कार्यक्रम इथे होत असतात, जे भागवत होतं त्या भागवताला गावांचा सर्व सहभाग असतो. तसेच गावातील सर्व मंडळींनी हातभार लावून ह्या कार्यक्रमाचा अत्यंतिक लाभ घेतलेला आहे व फार शांततेत आणि सुव्यवस्थितपणे याचा कार्यक्रम चालतो. हेलो दोस्तों, गुड मॉर्निंग एवरीवन। जहाँ अनुशासन होता है वहाँ कामयाबी होती है और जहाँ कामयाबी होती है वहाँ अनुशासन होता है। यहाँ टारगेट इंस्टीट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो, यही हमारा सपना है। रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह 11वीं और 12वीं क्लास में बड़े शहरों में 5 से 6 लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते। इसीलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदूर रेलवे से की है। इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं। मेरी सभी चांदूर रेलवे और चांदूर रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाएं।